नमस्कार मित्रांनो, केआर मॅथ्स आणि जी किंमत तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण नवीन घटकाचा म्हणजे ठाणे ग्रामीण याचा आपण आज कट ऑफ पाहणार आहोत. पेपर झालेला आहे मित्रांनो याचा, आणि पेपर थोडा किचकट होता, यामुळे याचा कट ऑफ पण थोडा कमी लागणार, पण थोडा म्हणजे तरी बऱ्याचपैकी वरचाच आहे. ठीक आहे, पाहून घ्या आपण काय आहे तर ठाणे ग्रामीणचा कट ऑफ 2026चा. पहा, अंदाजित कट ऑफ आहे मित्रांनो, फायनल कट ऑफ. ठीक आहे, पहा मेल ओपन मेलचा किती येणार आहे सुरुवातीला, तर ओपन मेलचा लागणार 118 ते 115 पर्यंत. ठीक आहे, आणि महिलांचा लागणार 107 ते 105 पर्यंत लागू शकतो. ठीक आहे, चला पुढचा पाहू. ईडब्ल्यूएसचा काय ना 108 ते 106 पर्यंत, म्हणजे इथं कमी जागा आहेत, भरपूर कमी जागा आहेत, त्या कारणाने कट ऑफ असा राहणार. ठीक आहे, ईडब्ल्यूएसचा मुलांचा लागणार 108 ते 106 पर्यंतच्या दरम्यान लागायला पाहिजे. ठीक आहे, मुलींचा किती लागणार 96 ते 94. ठीक आहे, चला एसईबीसीचा किती लागणार पाहून घेऊ. 115 ते 113, आणि महिलांचा जर विचार केला तर 105 ते 102 पर्यंत लागू शकतो. ठीक आहे, चला ओबीसीचा पाहून घेऊ. ओबीसी किती आहे 115 ते 114 पर्यंत, आणि महिलांचा जर विचार केला तर 102 ते 100 पर्यंत लागू शकतो. एसबीसीचा किती आहे 115 ते 113 दरम्यान लागू शकतो. ठीक आहे, आणखीन फिमेलचा जर विचार केला तर 100 ते 98 पर्यंत लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे, व्हीजेचा किती लागणार आहे 114 ते 112 पर्यंत लागायला पाहिजे. ठीक आहे, आणि महिलांचा जर केला तर 114 ते 102 पर्यंत लागू शकतो. चला एनटीबी 118 ते 116, आणि महिलांचा विचार केला तर 98 ते 96 पर्यंत लागणार. ठीक आहे, चला एनटीसी 118 ते 116 सेम तेच, आणि महिलांचा विचार केला तर 102 ते 100 पर्यंत लागायला पाहिजे. त्यानंतर एससी कॅटेगरीचे किती लागतील 106 ते 104 पर्यंत लागायला पाहिजे, आणि महिलांचा विचार केला तर 99 ते 97 पर्यंत लागायला पाहिजे. मित्रांनो, हा पेपर थोडा किचकट होता आणि लेंदी पेपर होता, त्या कारणाने पेपरमध्ये मार्क जास्त मुलांना मिळाले नाहीत, त्या कारणाने हा कट ऑफ जो थोडा खाली येऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागा पण तिथे थोडं कमीच आहे, त्या कारणाने हा कट ऑफ थोडा कमी येऊ शकतो. आणि हा माझा एक अंदाजित कट ऑफ आहे, आणि लवकरच याची लिस्ट लागणारच आहे, आणि त्या कारणानं पटकन हा कट ऑफ पाहून घ्या. ठीक आहे, चला थँक्यू.